हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इंडियन रिअल लाईफ रिअल होम इन मराठी। आणि मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। तर मैत्रिणींनो, सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम। त्याचबरोबर आज आहे रविवार आणि रविवारचं माझं मी रुटीन नाही म्हणता येणार, पण थोडंसं रात्रीपासून मी व्लॉग स्टार्ट केलेला होता, कारण की दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी जे ते क्रिसमस आहे आणि मला जे ते माझी मोठी मुलगी तनिष्का आहे ना, तिच्या कॉलेजमध्ये जे ते तिला क्रिसमससाठी म्हणजे त्यांना क्रिसमस सेलिब्रेट करण्यासाठी ट्रेडिशनल प्लम केक द्यायचा होता। तर तिने मला सांगितलं की मम्मा मला बनवून दे। तर मग मी तो केक जो आहे तो आज संध्याकाळी बनवलेला होता, म्हणजे रविवारच्या दिवशी। आणि त्यासाठी मी सगळे नट्स वगैरे काढले, सगळी तयारी करून घेतली आणि एकदम छान ऑथेंटिक पद्धतीने, म्हणजे पद्धत ऑथेंटिक आहे, पद्धत ऑथेंटिक नाही आहे, पण टेस्ट जे आहे ना ती ऑथेंटिक आहे। एकदम मस्त टेस्टी असा हा आपला केक बनवून रेडी होतो। आपल्याला एक महिनाभर अगोदर अजिबात कुठलेही ड्रायफ्रूट्स वगैरे सोक करून ठेवायची गरज नाही, किंवा 2 तास 1 तास 1 दिवस वगैरेही सोक करून ठेवायची गरज नाही। झटपट असा आपण हा प्लम केक बनवून रेडी करणार आहोत। तर व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील आपल्या, तर आपलं चॅनल जे ते सबस्क्राईब करा आणि चॅनल जे ते आपल्या मित्रपरिवारात आणि नातलगांमध्ये शेअर करा, कारण की अशाच प्रकारच्या नवनवीन लाईफस्टाईल रिलेटेड, रेसिपी रिलेटेड आणि खूप काही असं मी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असते, ज्याने छान अशी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल। तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब केलंय की नाही ते बघून घ्या आणि चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा, जेणेकरून तुम्हाला हर एक नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन जी ती वेळेवर मिळत जाईल आणि सगळ्यात अगोदर तुम्ही आपला व्हिडिओ जो आहे तो बघू शकणार आहात। तर खूप छान आणि टेस्टी असा हा प्लम केक कसा बनवायचा तो आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर पहाटे जे ते तनिष्का तिच्या कॉलेजला जात असते, तर त्यामुळं मी ठरवलं होतं की मी आज संध्याकाळीच हा केक बनवून ठेवणार आहे। केक बनवला आणि पण मुलांना ना केकचा वास सुटला आणि पहिलाच केक होता, क्रिसमसमधला पहिलाच केक होता आणि खूप उशिरा मी ॲक्च्युली केक बनवायला लागले होते। तर मुलांनी जे ते अजिबात दम काढला नाही आणि मला गरम गरमच हा केक जो आहे तो कट करायला लागला। त्यामुळे एवढी जाळी वगैरे पडली नव्हती। कुठल्याही बेकरी प्रोडक्ट किंवा केकचं वैशिष्ट्य असं असतं की तो जेवढा थंड होईल आणि जेवढा एक म्हणजे जितका तो थंड होईल ना तितकं त्याची चव जी ती अजून एनहान्स होते आणि मस्त त्याची जाळी जी ती छान अशी उमटून येते। पण मुलांनी जे ते अजिबात ऐकलं नाही, मला गरम गरमच केक जो तो काढायला लावला। तर मग मी तो काढला, म्हटलं चला अजून आपल्याला प्लम केकच्याच 1-2 रेसिपी मी अजून शेअर करणार आहे तुमच्यासोबत बी, आणि एक तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि एक त्याच पद्धतीने मी एक्स्ट्रा अजून बनवून घेणार आहे, की कारण की माझ्या मुलांना प्लम केक जो आहे तो खूप आवडतो। तर मस्त असा टेस्टी असा आपला हा केक बनवून रेडी होतो। चला तर मग केक कसा बनवायचा तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत मस्त असा क्रिसमस स्पेशल प्लम केक, एकदम छान आणि टेस्टी ट्रेडिशनल पद्धतीने ते तर जे ते 1 महिनाभर अगोदरपासूनच ह्या प्लम केकची जी ती तयारी करत असता, पण आपण जे ते लगेचच जे ते बनवणार आहोत केक आणि एवढा वेळ आपण देऊ नाही शकत। ते लोक जे ते ट्रेडिशनल पद्धतीने एक पूर्ण मनोभावे त्यांचा सण जे साजरा करत असतात, जसं की आपण आपली दिवाळी साजरी करतो त्या पद्धतीने तेही आपला सण जे ते साजरा करत असतात। तर ते 1 महिनाभर अगोदरपासूनच क्रिसमसच्या साठीची तयारी जे ते करत असतात। त्यातलीच एक तयारी जी असते ती म्हणजे ही की हे जे सगळे आपण ड्रायफ्रूट घेणार आहोत ना, ते सगळे ड्रायफ्रुट्स ते जे ते 1 महिनाभर अगोदरच जे ते रम असते ना, तर रम मध्ये सोक करून ठेवत असतात। तर आपण आज काही अल्कोहोल वगैरे यूज करणार नाहीये किंवा रम वगैरे नाही यूज करणार आहोत, किंवा अंडही यूज करणार नाहीये।
तर आपण सिंपल हा केक जो येतो एकदम हेल्दी आणि टेस्टी पद्धतीने एकदम छान असा केक बनवणार आहोत. या अगोदरच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी गव्हाच्या पिठापासून जे ते हा प्लम केक बनवणार आहे. तर आपण गव्हाच्या पिठापासून प्लम केक बनवणार आहोत. त्याचबरोबर आपण हा केक जो येतो साखर किंवा ब्राऊन शुगर वगैरे यूज करणार नाहीये. त्यासाठी आपण यूज करणार आहोत ते गुळ. तर गुळाचा बनवणार आहोत आपण हा केक. आणि जे आपल्याला रम आपण यूज नाही करणार आहोत. तर रमच्या जागेवरती आपण फ्रूट ज्यूस जो आहे तो घेणार आहोत. तर इथे मी ऑरेंजचा फ्रूट ज्यूस घेतलेला आहे. तर फ्रूट ज्यूस जो आहे तो कंपल्सरी घ्यायचाच आहे, त्याच्याने छान अशी चव येते. त्याकरता आपल्याला फ्रूट ज्यूस घ्यायचा आहे. तर आपण हा केक बनवण्यासाठी कुठकुठले ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत ते मी आता तुम्हाला सांगते. तर आता मी हे ड्रायफ्रुट्स जे आहे ते सगळे 2 केक बनवायचे मला त्या हिशोबाने घेतलेले आहे. तर माझ्या मुलींच्या स्कूलमध्ये सुद्धा मला हा केक द्यायचा आहे. म्हणजे फक्त तनिष्काचं कॉलेज चालू आहे. तर तिच्या फ्रेंड्सनी फोन करून आग्रहाने जे ते मला सांगितलं की तुम्ही जो केक बनवणार आहात का की तो आम्हाला पण द्या. तर मी म्हटलं चला आपण आता उद्या क्रिसमस आहे तर मस्त असा त्यांचं क्रिसमसही सेलिब्रेशन होऊन जाईल क्रिसमसचं आणि केकही खाऊन होईल. खूप दिवस झाले मुलींनी टिफिन माझ्या हातचा खाल्लेला नाहीये, मिस करत होत्या. तर म्हटलं चला आज आपण त्यांना केक देऊया. मस्त असा ट्रेडिशनल क्रिसमस केक जो येतो प्लम केक आपण मुलींना खाण्यासाठी पाठवून देऊया. तर उद्या मला हा केक द्यायचा आहे. तर मी काल व्लॉगही रात्रीचा स्टार्ट केलेला होता आणि आताही रात्रीचाच व्लॉग जो येतो स्टार्ट केलेला आहे 7 वाजेपासून. मस्त असं माहोल तयार केलं जसं की तुम्हाला पहिले दाखवलं. त्यामध्ये फक्त मी ही एक एवढं ऍड केलेलं आहे. तर छान असं वाटतंय किचनमध्ये काहीतरी वेगळं पण आल्यासारखं वाटतंय. तर एवढं एक ऍड केलं फक्त आणि बाकी जे आहे आपलं दिवाळीचं जे डेकोरेशन होतं बाकी सगळं ते तसंच ठेवलेलं आहे. काही गोष्टी काढून टाकल्या बाकी ठेवलेल्या आहे. तर चला आता आपण आपल्या केककडे फोकस करूया. तर केकसाठी मी काय काय नट्स घेतलेले 2 केकच्या हिशोबाने मी हे मसाले सुद्धा घेतलेले आहे आणि नट्स सुद्धा घेतलेले ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे. तर त्यामध्ये मी इथे ह्या ज्या चेरीज असत्या ना वाळलेल्या चेरीज आहे या तर ह्या घेतलेल्या आहे आणि अंदाजेच सगळं घेतलेलं आहे मी जेणेकरून मला 2 केक बनवायचे. तर 2 केकसाठी मी जो मेजरिंग कप असतो आपल्याला जेव्हा ही केक बेकिंग करायचा ना तर केक बेकिंग करत असताना आपल्याला मेजरिंग स्पून आणि मेजरिंगचे जे छोटे स्पून असतात आणि हे कप असताना हे असणं खूप गरजेचं आहे. ह्याच्याने आपण मेजर करून सगळं सामान जर घेतलं तर आपला केक जो आहे तो परफेक्ट बनतो. विदाऊट एग आपण यूज करता छान असा मस्त असा टेस्टी आणि फुगलेला असा केक बनवणार आहोत. तर त्यासाठी ही गोष्ट खूप महत्वाची आहे. तर मेजरिंग कप आपल्याला घ्यायचे. तर मेजरिंग कपने मोजून आपल्याला 1 कप सगळे ड्रायफ्रुट्स घ्यायचे. सगळे ड्रायफ्रुट्स मी अंदाजे घेतलेले आहे ते एकत्र करून घेणार आणि ह्या मेजरिंग कपने मोजून आताच्या केकसाठी फक्त 1 कप भरून जाते सगळे ड्रायफ्रुट्स घेणार आहे. तर ड्रायफ्रुट्स मध्ये डायरेक्टली मी काय काय घेतलं ते दाखवते. तर सुकलेल्या चेरीज घेतलेल्या आहे. त्यानंतर ही जी टुटी फ्रुटी आहे ना ती घेतलेली कलरफुल टुटी फ्रुटी घेतलेली आहे. त्यानंतर मनुका घेतलेला आहे, पिवळा मनुका, काळा मनुका आणि ज्या गोल चेरी असते ना ओल्या चेरी त्या घेतलेल्या आहे, कट केलेल्या आहे त्या फक्त. त्यानंतर इथे मी वॉलनट म्हणजेच अक्रोड घेतलेले आहे मी इथे. तर हे अक्रोड घेतलेले आणि काजू घेतलेले आहे आणि फरसबी घेतलेले आहे. त्यानंतर सनफ्लॉवर सीड्स घेतलेले, सूर्यफुलाच्या बीज आणि पंपकिन सीड्स वांग म्हणते भोपळ्याच्या बिया ज्या असतात त्या आपल्याला ह्या सगळ्या बिया ज्या आहेत ऑनलाईन किंवा ऑफलाईन सुद्धा आता कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये आपल्याला ह्या मिळून जात्या. तर मी ह्या रिलायन्स मॉल मधनं आणलेले आहे. त्यानंतर बदाम मी अशा प्रकारे कट करून घेतलेले छान असे सगळे. आपण जास्तचे हे ड्रायफ्रूट टाकले ना म्हणजे 1 कप भरूनच टाकायचे, जास्त नाही टाकायचे. तर फ्रूट केक जो येतो हा मस्त बनून रेडी होतो आणि खूप टेस्टी होतो. आणि आता जसं की थंडी चालू आहे तर थंडीमध्ये आपल्याकडेही थंडी पडलेली असते आणि आपण ही काजू बदामचे ड्रायफ्रुट्स घालून सगळे लाडू बनवत असतो. तर हा केक जो येतो त्याला छान असा ऑप्शन आहे. आता माझ्या घरातही माझे मुलं जे इतके नाटकं करतात, मी लाडू केलेले आहे ना तर मला अक्षरशः त्यांना धमकी देऊन किंवा मग हे खा तू, हा एक लाडू खा मग तुला 1 चॉकलेट देईल, तुला अमुक देईल, तुला तमुक देईल, असं करून त्यांना ड्रायफ्रुट्स मला खाऊ घालावं लागते. पण ह्या केकमध्ये जे ते मुलं सगळे ड्रायफ्रुट्स जे ते खाऊन घेता, अजिबात नाटकं करत नाही. तर आता चला आपण हे नट्स घेतलेले आहे ना हे सगळे आता आपल्याला एकत्र करून घ्यायचे आणि ह्या पद्धतीने आता मी हे एका ताटातले एकत्र करून घेते आणि ह्या ताटातलेही यात घालून घ्यायचे आणि हेही आपल्याला छान
सगळं एकत्र व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आणि तुटी फ्रुटी आणि चेरी ह्या केकमध्ये घालायचीच आहे. खूप छान चव येते केकला ह्या दोन गोष्टींनी, तर ते आपल्याला स्किप नाही करायचे. तर हे बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे सगळे ड्रायफ्रुट्स मी एकत्र करून घेतले. त्यानंतर हा मेजरिंग कप घेतलेला आहे. ह्या कपाने आपल्याला 1 कप हे ड्रायफ्रुट्स जे ते दाबून नाही भरायचे, वरचीवर भरायचे आणि 1 कप आपल्याला व्यवस्थित हे नट्स जे ते घ्यायचे आणि बाकीचे जे ते मी काही नट्स जे आहे, काही ड्रायफ्रुट जे ते आपल्याला केकला वरून डेकोरेट करण्यासाठी लागणार आहे, त्यामुळे तुम्हाला एवढे जास्त दिसत असेल, पण आपल्याला केकसाठी फक्त 1 कप भरूनच हे ड्रायफ्रूट घ्यायचे. तर मैत्रिणींनो, आपल्या इथे ड्रायफ्रुट्स जे ते सगळे काढून झालेले, हे ड्रायफ्रुट्स आपल्याला एक साईडला ठेवून द्यायचे. त्यानंतर आपण आता हा केक जो तो गुळामध्ये बनवणार आहोत. तर अर्धा कप घेतलेला आहे मी, मेजरिंग कप जो आहे त्यातला अर्धा कपाचा जे मेजरिंग कप आहे ना तो घेतलेला आहे. तो एक अर्धा कप भरून आपल्याला गुळ घ्यायचा आहे आणि कुठलीही गोष्ट आपल्याला दाबून नाही भरायची, व्यवस्थित जे ते आपल्याला हे माप घ्यायचे. आणि अर्धा कप आपण आता कट केलेला गुळ घेतलेला आहे. तर या पद्धतीने मी अर्धा कप गुळ काढून घेते. तर आता मी इथे पॅन देते गरम करायला ठेवणार आहे. गॅस ऑन केलेला आहे आणि पॅन गरम करायला ठेवलेला आहे. या पॅन मध्ये आपल्याला आपण जो गुळ घेतलेला आहे ना तो गुळ घालून घ्यायचा आहे आणि यामध्येच आपल्याला 2 टेबलस्पून पाणी घालून घ्यायचे. यापेक्षा जास्त पाणी नाही घालायचे आपल्याला, फक्त 2 टेबलस्पून पाणी घालायचे आणि हा गुळ जो तो आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपल्याला गुळ जो आहे तो पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचा आहे. पूर्णपणे गुळ जो आहे तो मेल्ट झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जे ते आपण जे ड्रायफ्रुट्स काढून घेतलेले 1 कप भरून ते ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे आणि जवळजवळ 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे ड्रायफ्रुट्स जे ते कमी गॅसवर येते, मी गॅसची फ्लेम कमी केलेली, कमी गॅसवर छान असे ह्या सिरपमध्ये, गुळाच्या सिरपमध्ये परतवून घ्यायचे. म्हणजे हे ड्रायफ्रुट जे ते छान असे या सिरपमध्ये फुलले जातात आणि खूप छान अशी टेस्ट यांची एनहॅन्स होते. ज्या वेळेला आपण केक खातो ना, तर हे ड्रायफ्रुट जे ते खूप छान चविष्ट लागतात. त्याकरता आपल्याला 2 ते 3 मिनिटं कंटिन्युअसली हलवत राहूनच हे ड्रायफ्रुट्स जे ते या सिरपमध्ये छान असे परतवून घ्यायचे, गरम करून घ्यायचे. तर हे बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी हे ड्रायफ्रुट्स जे ते छान असे या गुळाच्या सिरपमध्ये 2 ते 3 मिनिटं परतून घेतलेले. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे ड्रायफ्रुट्स जे ते अशाच प्रकारे आपल्याला कढईमध्ये थंड होऊन द्यायचे. आणि त्यानंतर मी आता ही पॅन जे ती खाली उतरून ठेवते, म्हणजे छान असे हे थंड होतील. त्यानंतर मी आता आपल्याला हा केक बनवण्यासाठी जे ते आपले काही इंडियन स्पाइसेस सुद्धा लागतात, काही गरम मसाले, तर ते मी इथे घेतलेले आहे. तर इथे मी दालचिनी घेतलेली आहे आणि 4 लवंगा घेतलेल्या आहे आणि 5 हिरवी वेलची जी आहे ती घेतलेली आहे. हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आणि याची फाईन अशी पावडर करून घ्यायची. तर आता हे मसाले जे ते अगदी थोडेसे, तर याची व्यवस्थित पेस्ट होणार नाही, तर त्याकरता पावडर होणार नाही, तर त्यासाठी आपल्याला यामध्ये 1 चमचाभर साखर घालायची आणि मग याची पावडर बनवून घ्यायची. आणि हो मैत्रिणींनो, आपल्याला यामध्ये जे ते सुंठ ही घालून घ्यायची थोडीशी, 2 इंच सुंठ मी यात घालून घेतलेली. वाळलेलं जे आलं असतं ना त्याने छान अशी चव येते. मी विसरले होते, त्यामुळे मी आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आणि सगळ्या मसाल्यांमध्ये ही बारीक करून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला हे सगळे आपण जे मसाले बारीक करून घेतले ना हे ह्या गाळणीने गाळून घ्यायचे. तर मी चहा गाळायची जी गाळण आहे ना त्याने हे गाळून घेणारे, मस्त बारीक अशी पूड करून घ्यायची आपल्याला. आणि जे उरलेले मसाला आहे ना तो आपल्याला चहामध्ये किंवा मग भाजीमध्ये जरी यूज केला तरी चालेल, फेकायचं नाही. उरलेला मसाला जो आहे ना उरतोच थोडासा, म्हणजे चाळणीच्या वरती, ते आपल्याला आपल्या चहाला किंवा मग भाजीला यूज करायचे. आपल्याला गाळणी हे सगळे मसाले गाळून घ्यायचे आणि बस आता आपल्याला ही पावडर जी ती यूज करायला घ्यायची. तर हे बघा मैत्रिणींनो, आपल्या इथे ड्रायफ्रूट जे आहे ते आपण गुळाच्या पाण्यामध्ये छान असे गरम करून घेतले, तेही थंड झालेले आहे. आपली ही गरम मसाल्यांची पावडर ही बनवून झालेली आहे. त्यानंतर मी आता इथे अर्धा कप जो आहे मेजरिंगचा अर्धा कप घेतलेला आहे आणि यामध्ये मी अर्धा कप भरून जो तो ऑरेंज ज्यूस घेणार आहे. मेजरमेंट आपल्याला परफेक्ट घ्यायची, जेणेकरून आपला केक जो तो व्यवस्थित बनवून रेडी होतो. तर इथे मी बरोबर अर्धा कप भरून ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे. कुठल्याही कंपनीचा घेऊ शकता तुम्ही, कुठल्याही कंपनीचा घेऊ शकता, नाहीतर मग फ्रेश ऑरेंजचा जर आपण बनवून घेतला तर तो उत्तमच, खूप छान लागतो अजूनच त्याच्यापासून बनवलेला केक. तर मला आता वेळ नव्हता, त्यामुळे मी ऑरेंज ज्यूस जो आहे तो हा रेडीमेडच घेतलेला आहे. आणि हा ऑरेंज ज्यूस जो आहे तो आपल्याला आपण हे जे ड्रायफ्रूट रेडी करून घेतलेले आहे ना
यामध्ये घालून घ्यायचंय आणि छान असे हे ड्रायफ्रुट्सचे ते याच्यामध्ये आपल्याला छान असं म्हणजे हे पुन्हा याचं सिरप बनवून घ्यायचे हा ज्यूस घालून. आता बघा ट्रेडिशनली ज्या वेळेला ते लोक केक बनवताना तर ते त्यासाठी जे ते ही जे आपण ही आतापर्यंतची जी प्रोसेस केली ना ही महिनाभर अगोदर अशा पद्धतीने त्यांना जर रम वगैरे टाकून करायचे नसेल तर ह्या पद्धतीने ड्रायफ्रुट्स जे ते महिनाभर अगोदरच जे ते काचेच्या बाटलीमध्ये सोक करायला ठेवत असतात. तर आपण आता हे लगेचची लगेच यूज करणार आहोत. तर आपल्याला सगळे ड्रायफ्रुट्स जे ते व्यवस्थित मोकळे करून घ्यायचे या ऑरेंज ज्यूस मध्ये. आणि इथे एक लक्षात ठेवण्याची एक अजून एक गोष्ट अशी आहे की हे ड्रायफ्रुट्स आपल्याला पूर्ण थंडे होऊन द्यायचे आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये ऑरेंज ज्यूस जो तो ऍड करायचा आहे, त्या अगोदर नाही करायचंय गरम याच्यामध्ये. तर हा आता हे मी छान असं एकत्र करून घेते. तर हे बघा मैत्रिणींनो आपलं हे सिरप जे ते बनवून रेडी झालेले. आता तुम्ही हे जे ते एक दिवस सुद्धा सोक करायला असंच ठेवू शकता किंवा मग 1 घंटा जरी आपण हे असं सोक करायला ठेवलं तरी चालेल. तर मी तर लगेचच यूज करणार आहे कारण की मला आता लगेचच जे ते केक बनवायला घ्यायचा आहे. त्यानंतर मी आता इथे हा केक टिन घेतलेला आहे. हा 6 इंचाचा केक टिन आहे. ह्याला मी 8 न जे ते बटर जे ते लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला आता बटर पेपर लावून घ्यायचा आहे. तर तुम्ही हा केक जो आहे तो ब्रेड साईज जो असतो ना त्यामध्येही करू शकता, चौकोन शेप मध्येही करू शकता किंवा मग गोलही करू शकता. तर ट्रेडिशनली हा केक जो आहे तो गोलच बनवला जातो. तर मी गोल केक टिन घेतलेला आहे 6 इंचाचा. त्यामध्ये मी हा बटर पेपर जो आहे तो अशा पद्धतीने लावून घेणार आहे आणि त्यानंतर व्यवस्थित बटर पेपर आपल्याला सेट करून घ्यायचंय आणि साईडला सुद्धा मी अशा प्रकारे हा बटर पेपर जो आहे तो लावून घेणार आहे म्हणजे आपला केक जो आहे तो पटकन व्यवस्थित निघून येईल या हिशोबाने. तर हे बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे आपल्याला केक टिन जो आहे तो रेडी करून घ्यायचा आहे बटर पेपर लावून. त्यानंतर आता आपण केक जो आहे तो मी इडली पात्रामध्ये बेक करणार आहे आणि एक केक जो आहे तो मी ओव्हन मध्ये केक बेक करणार आहे. तर ओव्हन मध्ये जो केक बेक करणार आहे ना त्याची व्हिडिओ तुम्हाला याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेल आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की इडली पात्रामध्ये आपल्याला केक जो आहे तो कसा बेक करायचा आहे. तर आता मी इडली पात्र जे ते गरम करायला ठेवणार आहे. तर हे बघा मैत्रिणींनो इथे मी केक पात्र हे इडली पात्र घेतलेलं आहे. हे पूर्णपणे रिकामा आहे. तर यामध्ये आपल्याला स्टँड ठेवून घ्यायचे आणि हा केक जो आहे तो आपण छोट्या फ्लेमवर जे ते बेक करणार आहोत. तर मी गॅसची छोटी फ्लेम जी ती ऑन केलेली आहे. गॅस पूर्णपणे आपल्याला लो करायचंय. कमी गॅसवर आपण हा केक बनवणार आहोत. तर कमी गॅसवर आपल्याला हे जे इडली पात्र आहे ना ते गरम करायला ठेवून द्यायचे. त्यामध्येच मी स्टँड ठेवलेले आणि झाकण ठेवून आपल्याला हे इडली पात्र जे ते आता गरम व्हायला ठेवून द्यायचे म्हणजे फ्री हीट करून घ्यायचे आपल्याला हे इडली पात्र. त्यानंतर मैत्रिणींनो मी इथे हे एक बाउल घेतलेला आहे. ह्या बाउलमध्ये आपल्याला आता बटर घालून घ्यायचे. तर मी 1/4 कप यात बटर घालून घेणार आहे. मी मेल्टेड बटरचा यूज केलेला आहे. शक्यतो आपल्याला सगळ्या वस्तू जे ते रूम टेम्परेचरवरच घ्यायचे. तर 1/4 कप आपल्याला बटर घ्यायचे मेल्ट झालेलं. त्यानंतर रूम टेम्परेचरच आपल्याला 1/4 कप दूध घ्यायचे. तर दूधही आपल्याला यातच घालून घ्यायचे. त्यानंतर 1 टीस्पून आपल्याला जे व्हॅनिला इसेन्स आहे ना ते घालून घ्यायचे. हे ऑप्शनल आहे, घालायचं असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल. तर मी घालते कारण की छान अशी चव येते याच्याने. तुमच्याकडे नसेल तर नाही घातलं तरी चालेल. आता ह्या बॉटल मधलं संपलेलं आहे त्यामुळे हे थोडंसं आहे ते घालून घेते आणि थोडंसं अजून घालते. तर आपल्याला 1 टीस्पून जे ते व्हॅनिला इसेन्स यात घालून घ्यायचे. तर हे बघा मैत्रिणींनो आपल्याला हे सगळं साहित्य जे ते म्हणजे बटर आणि दूध आणि व्हॅनिला इसेन्स यात घालून घ्यायचे आणि छान असं हे एकजीव करून घ्यायचे. मिनिटभर छान असं हे जे आपण लिक्विड इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहे ना ते फेटून घ्यायचे. तर हे बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे आपल्याला हे सगळे इन्ग्रेडियंट टाकून हे छान असं फेटून घ्यायचे 1 मिनिटभर. त्यानंतर आपल्याला घ्यायची चाळणी आणि ही चाळणी आपल्याला ह्या बाउलवरती ठेवून घ्यायची आणि यामध्ये आपल्याला आता 1 कप गव्हाचं पीठ घालून घ्यायचे. 1 कप आणि अजून 1/4 कप आपण यामध्ये गव्हाचं पीठ घालून घेणार आहोत. तर हेल्दी व्हर्जन आपण बनवतो आहोत. तर मस्त असा गव्हाच्या पिठापासून हा प्लम केक बनवून रेडी होणार आहे आणि हे आपल्याला छान असं चाळून घ्यायचे. तर जेवढे ही साहित्य आपण घेतो आहोत ना हे सगळं आपल्याला चाळून घ्यायचे म्हणजे छान असा जाळीदार आपला केक जो तो बनवून रेडी होतो या पद्धतीने. तर हे बघा मैत्रिणींनो मी गव्हाचं पीठ छान असं यात चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर 1/4 कप मी यामध्ये मिल्क पावडर घालून घेणार आहे आणि 1 चमचा म्हणजे 1 टेबलस्पून आपल्याला आपण जी ही गरम मसाल्यांची पावडर बनवून घेतलेली आहे ना ही घालून घ्यायची या पद्धतीने आणि हेही आपल्याला छान असं गाळून घ्यायचे. म्हणजे वरती असताना गाळणीच्या आलेलं ते आपल्याला घ्यायचं नाही, ते फेकून द्यायचंय.
आणि आता हे छान असं आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करून घ्यायचे. जेवढं मिक्स होईल तेवढं मिक्स करायचे. आणि त्यानंतर आता आपण यामध्ये आपण जे हे सिरप बनवलेलं आहे ना ड्रायफ्रूटचं, हे घालून घेणार आहोत. यामध्ये आपल्याला आपण जेवढं हे सिरप घेतलेलं ना तेवढंच घ्यायचे. दूध आणि बटर तेही तेवढंच घ्यायचे, यापेक्षा जास्त घ्यायचं नाहीये. आणि बाय चान्स समजा जास्त झालं तर 1 टेबलस्पून पर्यंत आपण पाणी वाढू शकतोय, किंवा मग 1 टेबलस्पून पर्यंतच आपण गव्हाचं पीठ यात वाढू शकतोय, म्हणजे ते बरोबर व्यवस्थित मॅनेज होईल. पण शक्यतो आपण जर केकसाठी सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित मापाने घेतल्या तर अजिबात आपला केक जो तो पातळ होत नाही, किंवा मग केकचं बॅटर जे ते पातळही होत नाही आणि घट्टही होत नाही. आणि एकाच डायरेक्शनमध्ये असं फिरून आपल्याला हे बॅटर जे ते रेडी करून घ्यायचे. अशा पद्धतीने एकाच डायरेक्शन मध्ये फिरवायचे, किंवा मग कट अँड फोल्ड मेथड यूज करून आपल्याला हे बॅटर देते व्यवस्थित रेडी करून घ्यायचे. तर छान असं हे एकजीव करून घ्यायचे आपल्याला. ह्या स्टेजलाच आपल्याला काय जेवढं फेटायचं, म्हणजे जास्तही फेटायचं नाही. ओव्हरबीट जर केलं तर यामध्ये ग्लुटन तयार व्हायला लागतं, म्हणजे चिकटपणा जास्त व्हायला लागतो. तर त्यामुळे जास्तही आपल्याला हे एकजीव करायचं नाही. बस एवढं आपल्याला मिनिटभर पण नसेल केलं मी, या पद्धतीने एकजीव करून घ्यायचे. आणि यानंतर आपण यामध्ये, तर हे बघा मैत्रिणींनो, इथे आपलं बॅटर बनवून रेडी झालेले आहे. त्यानंतर आपण यामध्ये आता बेकिंग पावडर जी आहे ती 1 टीस्पून यूज करणार आहोत. तर माझी आता संपत आलेली आहे, मी बघितलंच नव्हतं. सो मी आता बरोबर 1 टीस्पून जी ती ही मोजून घेते. या पद्धतीने आपल्याला मेजरमेंट जी ती व्यवस्थित घ्यायची आहे. आणि 1 टीस्पून मी इथे बेकिंग पावडर जी ती यूज केलेली आहे. आणि बेकिंग सोडा जो आहे तो आपल्याला 1/4 टीस्पून घ्यायचा आहे ह्या मेजरमेंटनी. तर 1/4 टीस्पून मी इथे बेकिंग सोडा घेणार आहे. परफेक्ट मेजरमेंट घ्यायची या पद्धतीने. तर व्यवस्थित आपल्याला सगळं टाकून घ्यायचे. त्यानंतर विनेगर घ्यायचे आपल्याला. हा केक जो तो छान असा फुलून येण्यासाठी, ऍक्टिव्हेट होण्यासाठी आपल्याला यामध्ये 1 टीस्पून विनेगर घालून घ्यायचे. बस. आणि आता हे छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचे. आता ही स्टेप हे टाकल्यानंतर आपल्याला अजिबात वेळ लावायचा नाही, पटकन आपलं हे बॅटर जे ते एकजीव करून घ्यायचे आपल्याला. या पद्धतीने आपल्याला छान असं हे एकजीव करून घ्यायचे. कट अँड फोल्ड मेथड यूज करायचे, किंवा मग एका डायरेक्शन मध्ये व्यवस्थित हे एकत्र करून घ्यायचे या पद्धतीने. तर आता हे छान असं एकजीव झालेलं आहे. केकचे बॅटर आपलं छान असं फुलून आलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला केक टीन घ्यायचंय आणि केक टीन मध्ये हे बॅटर जे ते पूर्णपणे टाकून घ्यायचंय. तर हे बघा मैत्रिणी, अशा प्रकारे आपल्याला केक टीन मध्ये हे बॅटर जे ते ट्रान्सफर करून घ्यायचे. केक टीन आपल्याला 3-4 वेळेला असा टॅप करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला या केकवर जे ते आपल्याला पाहिजे ते ड्रायफ्रूट जे ते अशा प्रकारे टाकून घ्यायचे. हे बघा मैत्रिणी, या पद्धतीने आपल्याला यावर ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे. आणि पटकन हा केक टीन जो आहे तो आपल्याला आपण ते इडली पात्र फ्री हीट करायला ठेवलेले ना त्यामध्ये ठेवून घ्यायचे. तर मैत्रिणींनो, आपल्याला केक जो आहे तो इडली पात्रामध्ये बेक होण्यासाठी ठेवून घ्यायचा आहे. आणि गॅसची फ्लेम जी ती पूर्ण आपल्याला लो ठेवायची. छोट्या गॅसवर मी हा केक जो आहे तो बेक करायला ठेवणार आहे. केकला जे येते आता आपल्या गॅस कसा येतो काय येतो त्यावरती डिपेंड करतं. तर मी जे ते केक 30 मिनिटासाठी अगोदर बेक करायला ठेवणार आहे कमी गॅसवर. 30 मिनिटं लागू शकता, किंवा 40 मिनिटं लागू शकता, किंवा 45 मिनिटं सुद्धा लागू शकता. 30 मिनिटं झाले की आपल्याला केक जे तो एकदा ओपन करून बघायचा आहे आणि टूथपिक घालून टेस्ट करायची, बघायचे. त्याला जर बॅटर चिकटलं तर अजून 5 मिनिटं ठेवायचं. या पद्धतीने आपल्याला टोटल 30 ते 35 मिनिटं हा केक जो तो कमी गॅसवर बेक करून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, इथे मी केक जो तो बेक करायला ठेवलेला आहे आणि टोटल जे ते 35 ते 40 मिनिटं जे ते मला हा केक जो तो बेक व्हायला लागलेले आहे. तर केक बेक होतोय तोवर म्हटलं चला आपण जो राहाडा काढलेला होता ना तो आवरून घेऊया. आणि सगळ्यात अगोदर मी जे नट्स रेडी करून ठेवलेले होते ना ते एका डब्यामध्ये मी भरून ठेवलेले आहे, जेणेकरून उद्या मला पटकन ते मिळतील आणि व्यवस्थित डब्यात ते झाकूनही राहतील. तर ते नट्सचे ते एका डब्यात भरून ठेवले, बाकीचे कामं आवरून घेतले. म्हणजे जे भांडे होते एक्स्ट्राचे राहाडा होता तो आवरून घेतला आणि इथे मी किचन कट्टा जो आहे तो पुसायला घेतलेला आहे.
तर किचन कट्टा पुसून घेईल आणि त्यानंतर अजून काही 1-2-3 भांडे असतील ते घासायला टाकेल. काही फ्रीजमधलं जाणारं जे सामान आहे फ्रीजमध्ये ठेवायचं ते ठेवून घेईल आणि भांडे लावायचे होते मला, तर भांडे लावून घेईल आणि थोडेसे सिंकमध्ये भांडे होते तेही मी घासून घेणार आहे. तर लगेचचे लगेच आपण आपले जर कामं आवरून घेतले तर खूप जास्त राडा होत नाही आणि आपल्याला कामाचा कंटाळासुद्धा येत नाही. तर वेळच्या वेळी लगेचचे लगेच जर आपण कामं केले तर आपले कामं जे ते खूप पटकन होतात आणि आपल्यांना जे ते कंटाळासुद्धा येत नाही. तर मी एवढे सगळे कामं करतोच आणि थोडंसं मी मुलांमध्ये सुद्धा जाऊन बसले होते. मुलं मूवी बघत होते तर ते बघितलं आणि त्यानंतर 30 मिनटं झाले. तर तेव्हा मी केक चेक करायला आले होते ना, तर तेव्हा झालेला नव्हता. तर मी पुन्हा अजून मग 10 मिनटं केक जे तो ठेवला आणि 10 मिनटानंतर चेक करायला आले तर केक आपला बनवून रेडी झाला होता. टोटल 40 मिनटं लागले हा केक बेक व्हायला. तर केक जे तो छान असा मी बाहेर काढून घेतलेला आहे, तो चांगला थंड होऊन द्यायचा आहे. थंड झाल्यानंतर आपल्याला तो अशा प्रकारे प्लेटमध्ये उलटा करून घ्यायचा आहे आणि त्याचा बटर पेपर काढून घ्यायचा आहे. तर आता मी तर गरम गरम काढलेला आहे कारण की माझ्या मुलांना अजिबात दम निघत नव्हता, त्यांना केक खायचा होता. सो मग मी गरम गरमच कट केला. पण केक जो आहे ना किंवा बेकरी प्रोडक्ट जे आहे ना ते शक्यतो आपल्याला पूर्णपणे थंड होऊन द्यायचे आणि त्यानंतरच कट करायचे किंवा खाण्यासाठी सर्व करायचे. तर हे बघा किती मस्त असा टेस्टी आपला हा केक बनून रेडी झालेला आहे. यातनं अजून वाफसुद्धा येते, गरमच अजून हा केक आहे. तर गरमागरम मी हा केक कट केला आणि खूप मस्त टेस्टी असा हा केक बनवून रेडी झाला. तुम्हीही नक्की हा केक जो तो ह्या क्रिसमसला ट्राय करा किंवा मग हिवाळ्यात जे ते थंडीमध्ये नक्की ट्राय करा. खूप छान असा गरम मसाले सगळे ड्रायफ्रूट्स असलेला हा केक आहे. तर नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर माझ्या संगे तुमच्या ज्या केकचे ज्या इमेजेस आहेत त्याही शेअर करा व्हॉट्सअपला आणि केक कसा झाला तेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग मैत्रिणींनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि श्री स्वामी समर्थ.